इथे प्रश्न क्रमांक 6 बघा, वजा 1/5 वजा 1/5 वजा 1/5 आणि पुढे गणित. तर T1 बरोबर वजा 1/5, T2 बरोबर वजा 1/5, T3 बरोबर वजा 1/5, T2 वजा T1 बरोबर वजा 1/5 वजा कंसात वजा 1/5 बरोबर वजा 1/5 अधिक 1/5 बरोबर 0. T3 वजा T2 बरोबर वजा 1/5 वजा कंसात वजा 1/5 बरोबर वजा 1/5 अधिक 1/5 बरोबर 0. येथे सामायिक फरक स्थिर आहे. काय आहे? 0 दिसतोय आपल्याला सगळीकडे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. सामायिक फरक D बरोबर 0. आता इथे 3 अधिक वर्गमुळात 2, 3 अधिक 2 वर्गमुळात 2, 3 अधिक 3 वर्गमुळात 2. म्हणून T1 बरोबर 3, T2 बरोबर 3 अधिक वर्गमुळात 2, T3 बरोबर 3 अधिक 2 वर्गमुळात 2, T4 बरोबर 3 अधिक 3 वर्गमुळात 2. म्हणून T2 वजा T1 बरोबर 3 अधिक वर्गमुळात 2 वजा 3 बरोबर वर्गमुळात 2. कारण इथे वजा 3 आणि अधिक 3 कॅन्सल झाले. आता इथे बघा, वजा 3 अधिक 3 कॅन्सल झाले. T3 वजा T2 बरोबर 3 अधिक 2 वर्गमुळात 2. म्हणून वजा कंसात 3 अधिक वर्गमुळात 2 बरोबर 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा 3 वजा वर्गमुळात 2 बरोबर वर्गमुळात 2. ते काय येतात? तर हे 3 अधिक 3 वजा 3 हे कॅन्सल झाले आणि इथे 2 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2 राहिले. आता इथे हा जो इथे काही दिसत नाही आहे तिथे हा आपण 1 मानतो, पण 2 वजा 1 किती येतं? 1 वर्गमुळात 2. पण 1 हे आपण आज लिहित नाही, त्यामुळे नुसतंच वर्गमुळात 2. मग T4 वजा T3 बरोबर 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा कंसात 3 अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा 3 वजा 2 वर्गमुळात 2 बरोबर वर्गमुळात 2. येथे सामायिक फरक काय आहे? स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. सामायिक फरक D बरोबर वर्गमुळात